नमस्ते. आज आपण बनवणार आहोत गुलाबजाम. तर हे गुलाबजाम आहेत, हे गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहेत. अतिशय रुचकर लागतात, एकदम रसरशीत होतात आणि दिसायलाही खूप आकर्षक दिसतात. तर अतिशय सोपी रेसिपी आहे आणि घरच्या सर्व सामानांमध्ये हे बनूनही जातात. कट केल्यानंतर तुम्ही बघू शकाल तर आतमध्ये अगदी हा रस मुरलेला आहे आणि एकदम असे ज्युसी आपले गुलाबजाम तयार होतात. वरून कोटिंगही अतिशय सुंदर होतं. एकदम खाताना आपल्याला रवाळ लागतात आणि खूप झटपट होतात. तर हे पहा, बाहेरून पण त्याचा जो कलर आहे तो अतिशय अट्रॅक्टिव्ह दिसतो आणि असे हे रसरशीत गुलाबजाम आपण बनवायला सुरुवात करणार आहोत. त्यासाठी इथे मी 1 वाटी भरून दूध पावडर घेतलेली आहे. तर तुम्ही 1 कपच्या अंदाजाने पण घेऊ शकता. इथे मी वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये अर्धी वाटी आपण गव्हाचं पीठ घातलेलं आहे. तर आपण चपाती करतो तेच पीठ हे आहे, याच्यामध्ये काही मिक्स नाही. आणि 1 सपाट चमचा भरून याच्यामध्ये बारीक रवा घातलेला आहे. आता हे सर्व मिश्रण एकत्र मिक्स करून घ्यायचं. आता वाटीचं प्रमाण आहे त्यामुळे 1 पिंच मी इथे सोडा टाकलेला आहे. जर तुम्ही कपनी घेतला तर 1/4 टीस्पून याच्यामध्ये सोडा घाला. आता चाळणीने हे व्यवस्थित मिश्रण आहे ते आपल्याला चाळून घ्यायचं आहे. म्हणजे कुठे गुठळी असेल किंवा गव्हाच्या पिठामध्ये कुठे गहू वगैरे एखादा तुकडा पडला असेल तर तोही निघून जाईल आणि आपल्याला एकसारखं पीठ मिळेल. आता हे जे चाळलेले पीठ आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा तेल किंवा मग तुम्ही तूप पण घालू शकता आणि आता ते पूर्ण ह्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं. एकदा हे मिक्स झालं की याच्यामध्ये तुम्ही पाणी किंवा दूध घालून याला मळून घेऊ शकता. तर अगदी थोडं 2 ते 3 चमचेच पाणी याला लागतं. तेवढ्याशा पाण्यामध्ये हे पीठ भिजून जातं. कारण याच्यामध्ये दूध पावडर आहे, तर दूध पावडर चिकट असते त्यामुळे हे पीठ मळण्यासाठी आपल्याला काही जास्त पाणी लागत नाही. आता हाताने फक्त हे पीठ एकसारखं करून गोळा बनवायचा प्रयत्न करायचा. आत्ता आपल्याला ह्याला मळायचं नाही आहे, फक्त एक संघ असं तयार होईल एकत्र असं पीठ तयार करून गोळा बनवायचा आहे. तर आता हे पीठ पहा, हाताला सुद्धा तुम्हाला चिकट चिकट जाणवेल. तर हे असंच आपण सध्या ठेवून देणार आहोत. आता पूर्ण पीठ एकत्र झालेलं आहे तर व्यवस्थित हाताचं आणि पॅनचं काढून घ्यायचं पीठ आणि आता थोडंसं तेल लावून याला आपण मस्त असं रेंदून घेणार आहोत. तर वरून तेल लावायचं. आता तेल लावल्यानंतर जो ह्याचा चिवटपणा चिकटपणा आहे तो सगळा निघून जातो आणि आता पीठ एकसारखं तयार होतं. तर हे पीठ तयार झालेलं आहे. याच पद्धतीने आपण जे मळण्यासाठी भांडं घेतलेलं आहे त्याचं सुद्धा लागलेलं पीठ आहे ते थोडंसं चमच्याला तेल लावून तेही काढून टाकणार आहोत. आता हे पीठ पूर्ण व्यवस्थित निघालेलं आहे आणि आता तुम्ही बघाल तर हे अगदी कणकीचा गोळा व्यवस्थित झालेला आहे. आता आपण याला मळू शकतो. तर आपल्या हाताचा जो तळवा आहे त्याच्या साहाय्याने रेंदून याला आपण एकसारखं मळून घेणार आहोत. तर खूप पण दाब द्यायचं नाही, अलगद हातानेच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला आपण जोर देऊन मळलंच नव्हतं, फक्त एकत्र केलं आणि आता आपण व्यवस्थित त्याला वरून तेल लावून मळून घेणार आहोत. आता हे पीठ तयार झालेलं आहे. ह्याला शाईन ही बघा खूप छान आलेली आहे. आता ह्याला झाकून ठेवायचं जोपर्यंत आपला पाक तयार होतोय. पाक करण्यासाठी 1 कप साखर, म्हणजे ज्या वाटीने घेतलेलं प्रमाण आहे त्या वाटीनेच 1 वाटी साखर, 1 वाटी पाणी एका पसरट कढईमध्ये घ्यायचं आणि आता इतर आपण गुलाबजामला कसा पाक करतो त्या पद्धतीनेच करणार आहोत. थोडीशी वेलची पावडर टाकायची आणि आता मीडियम टू लो गॅसवर ही साखर व्यवस्थित विरघळून घ्यायची. एकदा उकळी फुटली की 4 ते 5 मिनटं हे असंच पाक आहे तो खळखळून उकळू द्यायचा. आपल्याला इथे एक तारी पाक वगैरे करायचं नाही. थोडंसं या पाकाला चिकटपणा आला की गॅस बंद करायचा, म्हणजे मग आपला पाक तयार होतो. आता लगेचच आपण ते पीठ घ्यायचं. आता हे पीठ बघा व्यवस्थित मुरलंय आणि जेव्हा तुम्ही असं खोलाल तर आतमध्ये तुम्हाला जाळीदार दिसेल. हे पहा, याला आतमध्ये सोड्यामुळे आणि मिल्क पावडरनी जाळी सुटलेली आहे. तर याच्यामध्ये 2 ते 3 थेंबच आपण लिंबाचा रस घालणार आहोत. आता लिंबाचा रस घातल्यानंतर हे पीठ पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आता ह्या स्टेजला कधी कधी गव्हाचं पीठ जाडसर असेल, तुम्हाला असं वाटलं की सोड्याचं थोडंसं प्रमाण कमी पडतंय तर तुम्ही घालू शकता, पण वाटीच्या प्रमाणाने घेतलं तर हे अगदी योग्य होतं. आता ह्याचे हाताच्या दोन्ही तळव्यांच्या मध्ये आपल्याला किती साईजचा गुलाबजाम हवा आहे त्या साईजमध्ये आपण गुलाबजाम बनवून घ्यायचे. गुलाबजाम बनवत असतानाही तुम्हाला लक्षात येईल की कुठेही फाटत नाहीत, त्याला चिरा पडत नाहीत, अगदी व्यवस्थित आपले हे गुलाबजामचे गोळे तयार होत आहेत. तर या पद्धतीने आपण सगळे गोळे करून घ्यायचे. ह्या वाटीच्या प्रमाणाने केले तर तेवढ्या पिठाचे आपले 11 गुलाबजाम तयार होतात. आता हे गुलाबजाम तयार झालेले आहेत तर याला तळण्यासाठी तेल किंवा तुम्ही तूप पण घेऊ शकता. आता ते किती गरम हवं, तर इथे मी पहा थोडासा कणकीचा तुकडा टाकलेला आहे. तर असे छोटे छोटे बुडबुडे यायला लागले की आपल्याला गुलाबजाम सोडायचे आहेत.
खूप कडक तेल आपल्याला नको आहे. हलकं गरम झालं कीच याच्यामध्ये गुलाबजाम सोडायला सुरुवात करायची. आता हे गुलाबजाम आपण जेव्हा तेलामध्ये तळायला सोडतोय तेव्हा त्याची साईज बघा किती छोटी आहे. आता हळूहळू आपल्याला हे गुलाबजाम व्यवस्थित असे गोल गोल फिरवून झाऱ्याच्या साहाय्याने व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. तर जो तुमच्याकडे छोटा झारा असेल तो त्याला उलटा करून तुम्ही या पद्धतीने गुलाबजाम तळून घेऊ शकता. आता हळूहळू बघा कलरही चेंज होतोय आणि गुलाबजामची साईज पण मोठी व्हायला सुरुवात झालेली आहे. कलरही खूप सुंदर आलेला आहे. असं स्लो गॅसवरच आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. हे पहा, काही वेळानंतर कलर याचा पूर्ण चेंज होतो. फक्त गॅस मीडियम टू लो मध्येच ठेवायचा, अजिबात मोठा करायचा नाही, नाही तर मग वरून करपून जातील. आता हे गुलाबजाम तळून तयार आहेत. तर आता हे आपण व्यवस्थित निथळून घेऊया, म्हणजे मग याला पाकामध्ये सोडता येईल. हे पहा, खूप सुंदर दिसायला दिसतात आणि चवीलाही अप्रतिम लागतात. आता हे तेल निथळलेलं आहे, तर आपण ज्या कढईमध्ये पाक केलेला होता त्या पाकामध्ये हे गुलाबजाम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता एवढ्या गुलाबजामला हा एवढा पाक पुरेसा होतो. आता जे राहिलेले 3 गुलाबजाम आहेत ते टाकताना पहा माझं तेल कडक झालेलं आहे. तर आता मी काय करणार, 1-2 मिनटं गॅस बंद करायचा आणि मग बंद गॅसवरच त्या तेलामध्ये हे गुलाबजाम तळायचे. पुन्हा थोड्या वेळानंतर गॅस ऑन करायचा आणि मग तेलाचं टेम्परेचर मेंटेन करून हे राहिलेले गुलाबजाम पण हलक्या हाताने व्यवस्थित तळून घ्यायचे. तर हेही आपले पहा छान तयार झालेले आहेत, मस्त टमटमीत फुगलेले आहेत. तर आता हे गुलाबजाम पण आपण पाकामध्ये मिक्स करूया. सगळे गुलाबजाम पाकामध्ये मिक्स झाले. आता ह्या स्टेजला तुम्हाला असं वाटलं की पाक थोडासा थंड झालाय, तर तुम्ही गॅसवर थोडासा हलका गरम पण याला करू शकता. किंवा मग बरेच जण अगदीच एखादा नवीन असेल आणि गुलाबजाम जर तुमचे फारच घट्ट झाले तर याला झाकण ठेवून डब्यामध्ये कुकरला वाफ देऊ शकता. फक्त शिट्टी नाही करायची, नुसतेच तयार झालेल्या गुलाबजामला हलकीशी वाफ द्यायची. जर गुलाबजाम खूपच घट्ट झाले, सोडा कमी पडला तर ह्या प्रमाणामध्ये घेतलात तर गुलाबजाम एकदम रसरशीत होतात, खूप जाळीदार आणि छान होतात, हलके फुलके होतात आणि दिसायलाही छान दिसतात. तर या पद्धतीने आपले हे जे गुलाबजाम आहेत ते सर्व करण्यासाठी तयार झालेले आहेत. तर याला पाकही बघा तेवढा मापात झालेला आहे. वरून तुम्ही पिस्त्याचे काप आहेत ते असे बारीक वरून डेकोरेशनसाठी वापरू शकता, म्हणजे दिसायलाही ते उत्तम दिसतात. हे पहा, आपले या पद्धतीने एका वाटीच्या प्रमाणामध्ये 11 गुलाबजाम तयार होतात. झटपट होतात, याला काहीही तयारी करावी लागत नाही. आणि मगाशी मी जसं तुम्हाला दाखवलं की कट केल्यानंतर हा जो पाक आहे तो व्यवस्थित आतपर्यंत मुरतो. तुम्ही जास्त वेळ पाकात ठेवलेत तर मग अजून चांगला मुरेल. हे आता मी लगेच कट केला आहे त्यामुळे तुम्हाला थोडासा हा कमी ओलसर वाटतोय, पण हा छान रसरशीत असे आपले हे गुलाबजाम तयार होतात. तर तुम्ही या पद्धतीने करून बघा. रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.